तर इथे बघू शकता सुरुवात करत आहे मी. हे पहा, हे असं थोडंसं बेंड केलं ना तर लगेच तुटतात. आपण हे असं कलेक्ट करत आहोत. तर चला पुढे बघूया. हा दुसरा घोसावळ आहे. हे पहा, हा तिसरा घोसावळ. थोडंसं क्लिक करायचं आपल्याला. हा देखील मोठा झालेला आहे, पण मी हा काढणार आहे कारण आपण बियाण्यासाठी भरपूर ठेवलेला आहे. हे पहा, असे कट लगेच तुटतं. हा चौथा घोसावळ. असे आधीमध्ये लपलेले आहेत वेलीमध्ये, तर ते आपल्याला शोधून काढावं लागत आहे. हे पहा, पूर्ण छानपैकी बनलेले आहेत. हा बघा, ते एक लहान आहे. हा घोसावळ आहे 6वा. हा 7वा आहे. कवळे मित्रांनो, कवळे घोसावळ का काढायचं? कारण त्याची भाजी छान होते आणि याच्या भज्या देखील करतात. अगदी छानपैकी भजे लागतात त्याचे. इथे पहा, इथे 2 आहेत जवळजवळ. हा 7वा, हा 8वा, हा 9वा आहे. हा 10वा, हा 11वा. किती छान मोठे झालेले आहेत बघू शकता इथं आपल्या बुट्टीमध्ये. इथं वरती झुडपामध्ये एक आहे, तो देखील आपल्याला काढायचा आहे. आणखीन भरपूर आहेत ते बघू शकता. हा बियाण्यासाठी ठेवलेला आहे. हा छोटाच राहिलेला आहे. हे पहा, भरपूर घोसावळ झालेले आहेत. इथे एक कवळा आहे, तो देखील मी काढणार आहे कारण पुढे आपण भरपूर घोसावळ येणार आहेत, तर त्याच्यामुळे मी हा काढलेला आहे. वेलीचा व्हिडिओ मी आधी सेंड केलेलाच आहे आपल्याला चॅनलमध्ये, तर ते बघू शकता. हा पहा, ते एक मोठा आहे, ते एक मोठा आहे. बियाण्यासाठी भरपूर मी घोसावळ ठेवलेले आहेत, ते बघू शकता. जे मी दोरी बांधलेली होती तर त्या वेलीच्या ओझ्यामुळे खाली येत आहे. तुम्ही बघू शकता कसं झुकलेलं आहे. इकडे 2 आहेत. हे पहा, दोन मिळालेले आहेत आपल्याला. हे मोठं बनलेले आहेत. हे पहा, इथे एक आहे, हा देखील मी काढलेला आहे. तर मित्रांनो, आपले घोसावळ काढून झालेले आहेत. हे पहा, बंपर हार्वेस्टिंग म्हणता येईल. ते बघू शकता आपली बुट्टी पूर्णपणे भरलेली आहे घोसावळ आणि पडवळ. तर पूर्णपणे नैसर्गिकरित्या उगवलेले पडवळ आणि घोसावळ आहेत. तर यातले काही मी मित्रांना देणार आहे, तर आपल्या घरच्या शेजारी लोकांना देणार आहे. तर आपल्याला भरपूर झालेले आहेत. हे बघू शकता, बंपर हार्वेस्टिंग म्हणता येईल. हे पहा, आणखीन एक काढायचं राहिलेलंच आहे इकडे, त्याला देखील मी काढलेलं आहे. तर हे बघू शकता, आपली हार्वेस्टिंग छानपैकी झालेली आहे. तर आपले टेरेस गार्डन मित्रांनो आपल्याला आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.